हे फक्त फळ नाही, त्यालासुद्धा जिवंत अस्तित्व आहे. माणसासारखे त्यालाही 2 डोळे आणि तोंड आहे. अमृत पाणी समजल्या जाणाऱ्या नारळाच्या तोंडाला छिद्र पाडूनच नारळाचे पाणी काढले जाते. हवनातसुद्धा नारळ अर्पण केला जातो आणि प्रसाद म्हणून वाटून खाल्ला जातो. भगवान विष्णूने देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ ह्या तिघांना सोबतच या जगात आणले. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. असं मानलं जातं की नारळ इच्छा पूर्ण होण्यास मदत करतो. विश्वामित्रांनी इंद्रदेवावर रागवून वेगळा स्वर्ग निर्माण केला आणि त्याच्यावर समाधान झाले नाही, म्हणून पृथ्वी निर्माण करण्याचा त्यांनी विचार केला आणि म्हणून मानवी स्वरूपातलं नारळ त्यांनी निर्माण करून नारळालाही मानवी रूप दिले. पूर्वीसुद्धा म्हणजे पशुबळीमध्ये वगैरे कर्मकांडामध्ये सुद्धा ब्राह्मणांच्या मदतीने यावर उपाय काढण्यात आला की देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी नारळाचा बळी दिला जातो. आणि तसेच महिला नारळ फोडत नाहीत, कारण गर्भधारणेशी तिचा संबंध असतो आणि स्त्रीबीजाच्या